आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर सर्वप्रथम आपण भविष्याचा आराखडा तयार केला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि मेहनतीने प्रयत्न केले पाहिजेत. सगळ्यात आधी आपल्याला कुठे जायचंय, आपलं ध्येय नेमकं काय ते आपण ठरवलं पाहिजे. एकदा का ध्येय ठरवलं की आपण सुरू केल्यापासून पुढच्या 5 वर्षात आपण कुठे असू, त्याच्यानंतरच्या 5 वर्षात आपण कुठे असू आणि त्याच्यानंतरच्या 5 वर्षात कुठे असू, म्हणजे आपण 15 वर्षानंतर आपल्याला आपण कुठे पाहू इच्छितो हे ठरवलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण जे काही ध्येय ठरवलंय त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जे काही टप्पे निश्चित केलेले आहेत 5-5 वर्षाचे ते आपण पार केले पाहिजे. म्हणजे प्रत्येक टप्पा हा पार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे नियोजन पाहिजे. प्रत्येक नियोजनावर आपण चांगल्या प्रकारची अंमलबजावणी केली पाहिजे. त्याच्यावर पूर्ण फोकस, आपलं जे लक्ष आहे ते केंद्रित केलं पाहिजे. आणि जोपर्यंत पहिला टप्पा पार होत नाही तोपर्यंत दुसऱ्या टप्प्याकडे आपण लक्ष दिलं नाही पाहिजे. म्हणजे पहिला टप्पा माझा पूर्ण झालाच पाहिजे. मी जे ठरवलंय त्या दृष्टीने मला जर यशस्वी व्हायचं असेल तर मला टप्प्याटप्प्याने काम करावं लागेल. त्यासाठी मी 3 टप्पे ठरवलेले आहेत. म्हणजे 5 वर्षानंतर मी कुठे असेल, पुढच्या 10 वर्षांनी कुठे असेल आणि 15 वर्षांनी कुठे असेल. हे एकदा का टप्पे ठरवले का पहिला टप्पा पार झाला तर दुसरा टप्पा पार होतो आणि त्यानंतर तिसरा टप्पा पार होतो. आणि म्हणूनच आपण पहिल्यांदा आपल्या भविष्याचा आराखडा तयार केला पाहिजे आणि त्या आराखड्यानुसार प्रामाणिकपणे आणि मेहनतीने आपण जर काम केलं तरच जीवनामध्ये आपल्याला अपेक्षित असलेलं यश हे नक्की मिळतं.